आपल्या भारतात असा एक उत्सव आहे जो जगातील सर्वात मोठा धार्मिक मेळा मानला जातो, तो म्हणजे कुंभमेळा. या मेळ्याचं महत्त्व, पवित्र कथा आणि आध्यात्मिक ऊर्जा जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा. नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे, जिथे आपण भारतातील अनमोल परंपरा आणि सण आध्यात्मिक महत्त्व जाणून घेतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. तर कुंभमेळा म्हणजे काय, चला जाणून घेऊया. मग कुंभमेळा हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा उत्सव आहे, जो 4 ठिकाणी प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक या ठिकाणी साजरा होतो. या पवित्र मेळ्याला प्रत्येक 12 वर्षांनी प्रचंड महत्त्व असतं. अर्ध कुंभमेळा दर 6 वर्षांनी होतो, तर महाकुंभमेळा दर 144 वर्षांनी साजरा केला जातो. गाईज, पौराणिक कथेनुसार कुंभमेळ्याचा इतिहास, कुंभमेळ्याचा उगम समुद्र मंथनाच्या पौराणिक कथेवर आधारित आहे. अमृताचा कुंभ म्हणजे काय, कलश मिळवण्यासाठी देव आणि दानव यांच्यात 12 दिवस आणि 12 रात्री संघर्ष झाला होता. या दरम्यान अमृताचे थेंब 4 ठिकाणी पडले: प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक. आणि हेच ठिकाण कुंभमेळ्यासाठी पवित्र मानले जाते. तुम्हाला माहिती आहे का कुंभमेळा का साजरा केला जातो बरं? 1. आध्यात्मिक शुद्धीकरण. पवित्र नदीत स्नान केल्याने पापापासून मुक्ती मिळते असं मानलं जातं. 2. संत आणि साधूंचं मार्गदर्शन. या मेळ्यात देशभरातील साधू, संत आणि योगी एकत्र येतात, ज्यांच्याकडून भक्तांना आध्यात्मिक ज्ञान मिळतं. 3. एकता आणि भक्तीचा महोत्सव. हा मेळा केवळ धार्मिक नाही तर सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातूनही महत्त्वाचा आहे. चला तर जाणून घेऊया कुंभमेळ्यातील विशेष विधी काय असते बरं. पवित्र गंगेत, यमुनेत किंवा शिप्रा नदीत स्नान, विशेष पूजा अर्चा आणि यज्ञ असतं. संत महंताच्या दर्शनाने आशीर्वाद मिळवणे. मित्रांनो, कुंभमेळा ही केवळ एक परंपरा नाही, तर भक्ती, श्रद्धा आणि आत्मशुद्धीचा महान अनुभव आहे. आपल्या जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी आणि आध्यात्मिक मार्गावर पुढे जाण्यासाठी हा उत्सव महत्त्वाचा आहे. आणि आता तर कुंभमेळा आहेच, तर तुम्ही नक्की जात असणार तर कमेंट करा की यू आर गोईंग. सो थँक्यू सो मच. धन्यवाद आणि तुम्हा सर्वांना कुंभमेळ्याच्या पवित्र दिवसांच्या खूप खूप शुभेच्छा.